नमस्कार मंडळी, इथे आपण अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले. नंतर उकळत्या पाण्यात एका चाळणीवर आवळ्यांना ठेवायचं आणि 15 मिनिट वाफवून घ्यायचं आणि व्यवस्थित बाहेर काढून थंड करायचं. थंड झाल्यावर अशा प्रकारे याचे सर्व भाग मोकळे करून बी काढून टाकली. हे झाल्यावर याला एका मिक्सर जारमध्ये घालायचं आणि एकदम बारीक करायचं. बारीक पेस्ट केल्यानंतर हे एका कढईत घालायचं. आता या पेस्टमध्ये 2 कप पिठी साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि साखर विरघळवून घ्यायची. नंतर यामध्ये घालायचा आहे चाट मसाला, काळं मीठ, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि छान याला मिक्स करायचं. 7 ते 8 मिनिट हे छान शिजल्यानंतर यात कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची. ही पण आता यामध्ये छान मिक्स करून घ्यायची. शाईनसाठी आता यात 1 चमचा तूप घालायचं. पुढे अजून 8 ते 10 मिनिट याला चांगलं शिजवायचं, जोपर्यंत हे घट्ट होऊन कढईला सोडत नाही. हे मिश्रण आता तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून एकसारखं पसरवून घ्यायचं. अर्ध्या तासासाठी थंड करायचं. थंड झाल्यावर सुरीने आवडत्या लहान मोठ्या चौकोनी तुकड्यात कट करायचं. यावर आता पिठी साखरेचा कोट करायचा. तर अशी ही आंबट गोड आवळा कँडी एकदा बनवली तर 1 वर्षासाठी स्टोअर करू शकतो.